लोकश्रेय न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। जे दडपली जाते ती बातमी पाहूया। जिल्ह्यातील घडामोडीकडे एक नजर। जिल्हा झटपट लोकश्रेय नेटवर्क। ताळकळस प्रतिनिधी नजीर खान याचकडून रमजान महिन्यात शाहरुख या युवकावर बेल्ट रॉड चाकूने केला होता हल्ला। 2 आरोपी अटकेत आणि 2 फरार। पूर्णा तालुक्यातील ताळकळस परिसरात एका युवकावर ब्लेड रॉड व चाकूने हल्ला करून गंभीर मारहाण केल्याची घटना 21 फेब्रुवारी रोजी दुपारी घडली होती। या प्रकरणी 4 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। या 2 आरोपी सध्या फरार आहेत। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शाहरुख शेख इब्राहिम राहणार बानेगाव तालुका पूर्णा जिल्हा परभणी हे ताळकळस जवळील LIC कार्यालयाजवळ असताना आरोपीने त्यांना अडवले। यावेळी आरोपी लक्ष्मण देशमुख, सुदर्शन आवरगड, वैजनाथ काळे व नागेश खंदारे यांनी बेल्ट रॉड व चाकूने हल्ला करून पाठीवर, डोक्यावर, हातावर, खांद्यावर मारहाण केली। तसेच चापट बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व जीव मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे। या घटनेची नोंद ताळकळस पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 2 आरोपींना अटक केली आहे। उर्वरित 2 आरोपी फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश तावडे करीत आहेत। गुन्हा भेटेवेळी उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रसेन देशमुख यांनी घटनास्थळी पाहणी केली। या दरम्यान पाहूया शेख शाहरुख यांचे घेतलेली एक मुलाखत। शाहरुख इब्राहिम शेख राहणार बानेगाव आणि मला आज मी तिथे नवीन कामावर जॉईन झालो असताना आणि मी कामाला गेलो आणि माझं काल 2 दिवसाखाली प्रकरण झालं होतं। तर मला त्या प्रकरणाविषयी त्यानं मला म्हणला की माझ्या दाजीला शिवा का दिल्या। मी म्हणलं मी काय दिलं नाही। तर डायरेक्ट मला मारहाण सुरू केली। मारहाण सुरू केल्यावर त्याने 5-6 मुलं आले। 5-6 मुलं येऊन त्यांनी मला चाकू घेऊन आले। काय घेऊन आले की कशानं मारू लागले की पाईप, खुर्च्या, लॅपटॉप फेकून मारला माझा आणि चाकूचा वार करू लागले। तेव्हा मी त्या पलीकडच्या रूममध्ये जाऊन बसलो आणि माझं डोकं फोडलं आणि माझ्या हाताला मारलं। काय झालं आणि मला मारतेवेळेस मी म्हणलं मला रोज आहे म्हणलं मारू नका, एकदा उद्या मारा म्हणले उपवास सुटल्यावर, आता मारू नका म्हणले। तुला म्हणले शिवाय द्यायला म्हणले मागं उपवास नव्हता दादा म्हणले माय घाल्या म्हणले तू उपवास धरला तेव्हा शिवा दिला म्हणजे आता कसं काय दिला म्हणले। लांड्या म्हणले मला जातीवादी शिवा दिल्या म्हणले, खुर्च्या रस्त्याने फेकू मारल्या आणि जातीवादी म्हणले तू उपवास का धरला म्हणले। तुला उपवास धरून म्हणले तुला आता त्या दिवशी काय घालतं म्हणजे शिवा द्यायला म्हणजे आज तू उपवास का धरला। वीरशैव लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीची मागणी नगरपालिकेकडे। शिवा संघटनेची मागणी। सेलू प्रतिनिधी आप्पा शिव अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना सेलू यांच्या वतीने निवेदनाद्वारे महानगरपालिकेचे नगराध्यक्ष मिलिंदजी सावंत तथा मान्य मुख्याधिकारी नगर परिषद यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। वीरशैव लिंगायत समाजाची सेलू शहरात 4000 ते 5000 एवढी अंदाजे संख्या असून या समाजात वाणी, तेली, गवळी, कोष्टी, कुंभारी, फुलारी, सुतार, जंगम, स्वामी इत्यादी आहे। सेलू येथे वीरशैव लिंगायत समाजाची स्मशानभूमी
शिववैर शैव मोक्ष धाम दफनभूमी सर्वे क्रमांक 33मध्ये असून 7/12वर नोंदनुसार 80 आर जमीन आहे. या स्मशानभूमीत सांडपाणी नाल्याचे पाणी पावसाळ्यात घुसते. त्यामुळे सदरच्या जागेत दलदल व जागोजागी खड्डे पडल्याने खड्डा खोदला की त्या ठिकाणी अंत्यविधी समय त्यावेळी पाणी निघते. प्रेतेची मयतेची अंत्यविधी करणे जिकरीचे होते. प्रेतेची विटंबना होते. सांडपाणी नाल्यातून दुर्गंधी सुटते. आरोग्याला धोका संभावतो. अशा अनेक समस्या या परिसरात दिसत आहे. त्यामुळे या स्मशानभूमीला साठी संघटनेच्या वतीने वारंवार गेल्या 10 ते 15 वर्षापासून अनेक वेळा निवेदन व तक्रारी करण्यात आले, परंतु तात्कालिक मुख्याधिकारी लोकप्रतिनिधी आश्वासने देऊन या पलीकडे काही केलेले नाही आणि वेळ मारून येण्यात आली व जाणून बुजून या समाजाच्या मागण्याकडे डोळझाक केलेली आहे. यापूर्वी नवीन जागा मिळेपर्यंत ते जागा लिव्हिंग करण्याचे निवेदन दिले आहे. तसेच सदर जागा 80 आर मोजून उत्तर व पूर्वेकडून संरक्षित भिंत बांधून द्यावी. सदील जागेत सध्या स्थितीत जागा सोयीची नसल्यामुळे शहरालागत सुयोगी ठिकाणी स्मशानभूमीसाठी 0.2 एकर जागा स्मशानभूमीसाठी मागणी करण्यात आलेली आहे. याबाबत सदर निवेदन स्थानिक प्रशासन यांना देऊन अनेक वेळा पत्रव्यवहार केलेले ते कागदपत्र देखील जोडलेले आहे. यावेळी कतल यांच्या खालीलप्रमाणे मागण्या करण्यात आले. कतलखान्यापासून ते दोन्ही नाल्यातून येणारे पाणी लिंगायत स्मशानभूमीत नाला पिंचिंग करावी व हे सांडपाणी स्मशानभूमीत घुसणार नाही याची कायम बंदोबस्त करावा. स्मशानभूमी अंतर्गत पुलापासून ते अंतर्गत रस्ते तयार करावे. स्मशानभूमीच्या हद्दीत दोन्ही बाजूने उत्तरेकडून शेरे यांच्या शेताकडचे संरक्षण भिंत बांधून घ्यावी. सर्वे नंबर 33 7/12वर नोंद असलेले पर मपोक शासन जमिनीती जाकीर अहमद यांनी प्लॅटिंग केलेली आहे. त्या प्लॅटिंगच्या शेजारी संरक्षण भिंत बांधून द्यावी. सदर प्लॅटिंग करण्यास शासनात मंजुरी आहे का, हा एक प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. वालूर रोड कडून सुद्धा या अगोदर रस्ता होता, पण काही शेतकऱ्यांनी तो रस्ता बंद केल्याने त्यावर अतिक्रमण केले आहे. शिवाय संघटनेने 22/8/2024ला निवेदनातून कळविले होते. लाईट खांबे वाढून जागोजागी लाईट लावावे. सध्या स्थितीत अंधाराचे साम्राज्य असल्यामुळे लाईटची व्यवस्था करण्यात यावी. सध्या स्थितीत स्मशानभूमीत लेव्हलिंग JCB डॉलर ट्रॅक्टरने करावी. स्मशानभूमीत वृक्षारोपण करून झाडांना पाणी व देखभालीची एक व्यक्तींची नेमणूक करण्यात यावी. हापसा हँडपंप सुरू करावा. श्रद्धांजली सभागृहात नेहमी स्वच्छ ठेवण्यासाठी कामट्यांना आदेश द्यावे. कामगारांना श्रद्धांजली सभागृहात समाजकंटक येऊन बसणार घाण करणार नाहीत याची दक्षता घ्यावी. यावर निर्बंध घालावे. शिवा विरसोय मोक्षधाम पुलाजवळ प्रवेश गेट करावे. तसेच परिसर सुशोभीकरण व सोयी सुविधा उपलब्ध करण्यात यावे. तूर्त एकूण 10 मागच्या तत्व या मागण्या मान्य करण्यात यावे अशी मागणी शिवा वीरशै संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे. या संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे, उपाध्यक्ष तालुका अध्यक्ष निजलिंग आप्पा यांच्या वतीने व लोकशाही न्यूजचे प्रतिनिधी निजलिंग आप्पा यांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. नांदेड प्रतिनिधी रविकांत गायकवाड याचकडू 19 फेब्रुवारी रोजी नांदेडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी. नांदेड या शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असताना मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व उपासक उपासिका व तसेच माजी आमदार DP सावंत व त्यांचे सहकारी यांनी सुद्धा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून विचारवंदन केले व शिवजयंतीनिमित्त वेगवेगळे कार्यक्रम राबविण्यात आले. रक्तदान शिबिर, खिचडीचे वाटप यासारखे अनेक कार्यक्रमाने शहर
भरगच्च कार्यक्रम घेण्यात आले होते. नांदेड येथे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे भाषण. नरेंद्र देवेंद्र महोत्सव भूषण पुरस्कार